संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त देशापुरते नव्हे तर संपूर्ण जगाचे आदर्श आहेत। आपण भाग्यवान आहोत की आपण पराक्रमाने पावन झालेल्या छत्रपतींच्या भूमीतले आहोत। परंतु आपण त्यांचे विचार संस्कार घेतो का? महाराष्ट्र सरकारने महाराजांच्या अरबी समुद्रात भव्य स्मारक बांधण्याची घोषणा केली होती, परंतु त्याची आजपर्यंत एकही वीट रचली गेली नाही। मालवणमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आणि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली की आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांचं एवढं मोठं स्मारक बनवू की ताजमहालपेक्षा जास्त लोक हे स्मारक पाहण्यासाठी येतील। प्रत्येक राजकीय पक्ष हा त्यांच्या सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करताना आपण पाहतो, पण त्यांचे विचार, त्यांची असलेली रयतेप्रती भावना मात्र आत्ताच्या राजकारण्यांमध्ये दिसत नाही। परंतु महत्त्वाचा मुद्दा हा आहे की खरंच अशा स्मारकांची गरज आहे का? ऐकून थोडे विशेष वाटेल, पण छत्रपतींची खरी स्मारक आणि इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत। आपल्या राजाच्या पराक्रमाची आणि शौर्याची गाथा सांगणारे गडकिल्ले हीच खरी स्मारक आहेत। परंतु आज आपण पाहतोय महाराजांचे गडकिल्ले अतिशय वाईट अवस्थेत आहेत। किल्ल्यांवर अनेक अतिक्रमणे वाढली आहेत। या गडकिल्ल्यांकडे कोणाचं लक्ष नाही। खरी स्मारकं आपण दुर्लक्षित करून पुतळे स्मारके बांधून काय फायदा? आपण येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज काय होते, कोण होते हे कसं सांगणार? गडकिल्ल्यांची झालेली अवस्था पाहून भविष्यात आपण आपला इतिहास पुसून टाकणार आहोत का? आपल्या मातीची, महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आपण ती ओळख पुसून टाकत आहोत। जगावं कसं हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि मरावं कसं हे शिकवणारे धर्मवीर संभाजी महाराज आपले दैवत आहेत। त्यांची खरी ओळख ही नव्याने बांधलेली किंवा बांधण्यात येणारी स्मारकं किंवा पुतळे नाहीत, तर त्यांची खरी ओळख ही महाराजांचे गडकिल्ले आहेत। त्यामुळे पहिले त्यांना अतिक्रमणापासून मोकळा श्वास द्या, त्यांची डागडुजी करा। महाराजांचे गडकिल्लेच प्रेरणा देतील येणाऱ्या पिढीला। तेच सांगतील आपला राजा किती महान, पराक्रमी आणि शूरवीर होता। हे पुतळे स्मारक बांधून काही होणार नाही। त्यामुळे फडणवीस साहेब, स्मारक हे पुतळे बांधण्यापेक्षा आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांवर लक्ष द्या। ती जिवंत स्मारक आहेत। महाराष्ट्रातील शिवभक्तांचे एवढंच मत आहे की अगोदर जे आहे ते जपावं आणि त्यानंतरच नवीन काहीतरी करावं। तुम्हाला काय वाटतं? स्मारके, पुतळे बांधणे महत्त्वाचे आहेत की गडकिल्ले? बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।